त्याला या ठिकाणी येण्याचा उद्देश समजावून सांगितला व परिसराचे चित्रीकरण करायचे आहे हे सुद्धा सांगितले। त्याने होकार दिल्यानंतर रीतसर आम्ही चित्रीकरण करण्याला सुरुवात केली। परिसराच्या डाव्या बाजूला NCC कार्यालय असून त्यानंतर वर्गखोल्या आहेत, शिक्षक रूम व बाजूलाच मुख्याध्यापकाचे कार्यालयसुद्धा आहे हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात। मुख्याध्यापकाच्या कार्यालयाला लागून बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग म्हणजेच विद्यालयाचे दुसरे गेट आहे। परत त्याला लागूनच वर्गखोल्या आहेत। पहिल्याच नंबरच्या खोलीत मी वर्ग 9 मध्ये शिकत असताना बसत होतो व ती वर्गखोली आपण पाहत आहात। पुढे गेल्यानंतर पुन्हा वर्गखोली दिसेल। थोडेसे उजव्या बाजूला वळले असता थोड्या अंतरावर वर्गखोली असून त्याच्या बाजूला भोजन कक्षामध्ये जाण्याचा मार्ग आपल्याला दिसत आहे आणि हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात। मुख्याध्यापकाच्या कार्यालयासमोर समोरासमोर संस्था प्रमुखाचे निवासस्थान असून त्यांचे कार्यालयसुद्धा। विद्यालयाच्या मधोमध वसतिगृहाची 3 मजली इमारत आपण पाहत आहात। पैकी मी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर वर्ग 9 शिकत असताना राहत होतो। मुख्याध्यापकाचे कार्यालय व वसतिगृह या दोघांच्या मध्ये मोकळे मैदान असून या मैदानामध्ये शालेय उपक्रम घेतले जातात। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून लोकहित विद्यालय पुसदचा संपूर्ण शालेय परिसर पाहिला आहे। वसतिगृहामध्ये बरेच विद्यार्थी राहत होते। वाशिमजवळील केकतोमरा, उकळी पेन येथील विद्यार्थीसुद्धा होते। त्यांची भेट झाली असता जरा बरे वाटले। त्या भागातील विद्यार्थीसुद्धा मित्रमंडळ मिळाले। शिक्षणाला सुरुवात झाली। मी नियमितपणे शाळेत जाऊ लागलो। वसतिगृहात राहत असताना आंघोळ व प्रातःविधी करता सर्वच विद्यार्थ्यांना पूस नदीवर जावे लागत होते। ही नदी शाळेला लागूनच आहे। दृश्यामध्ये आपणाला नदी दिसत आहे। नदीचे पात्र विस्तीर्ण असून उन्हाळा असल्याकारणाने जलसाठा कमी आहे हे आपण दृश्यामध्ये पाहतच आहोत। याच नदीवर आम्ही सर्व विद्यार्थी दररोज आंघोळी करता येत होतो। परंतु जूनमध्ये पावसाळा सुरू झाला। नदीला पहिलाच पूर आला होता। नदीपात्र विस्तीर्ण असल्यामुळे नदीच्या मधोमध भोवरे पाणी वाहू लागले। याच धारेत आम्ही रोज स्नान करीत होतो। दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे नदीवर आंघोळ करण्याकरता गेले। आंघोळीची सर्व तयारी झाली। खडकावर बसून हातापायाला साबण लावले। मी सुद्धा अंगाला साबण लावले होते। नंतर नेहमीप्रमाणे पाण्याच्या ज्या धारेमध्ये उभे राहून आंघोळ करीत होतो त्याच धारेत आंघोळी करता उतरला असता पाण्याचा वेग प्रचंड असल्याकारणाने मी त्या पाण्याच्या धारेत वाहत असताना या खडकावरून त्या खडकावर, त्या खडकावरून त्या खडकावर आदळत आपटत वाहत जाऊ लागलो। पाण्याचा वेग जास्त असल्याकारणाने धारेतून बाहेर निघणे कठीण होते। साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर पुढे भरला मोठा डोह लागला। त्या कारणाने पाण्याची धार संत झाली होती।
एका खडकावरून दुसऱ्या खडकावर आदळत आपटत वाहत आल्यामुळे मी फार थकलो होतो, परंतु मला पोहता येत होते म्हणून मी हिंमत हारली नाही. मी नदी पात्रामध्ये पोहण्यास सुरुवात केली. पाण्याची धार कापत कापत काही अंतरावर गेल्यानंतर नदी किनाऱ्याकडे जाऊ लागलो, कारण एकदम नदी किनाऱ्याकडे जाणे कठीण होते. पाण्याचा वेग जास्त होता. तिरकस पोहत जाऊन एकदाचा नदी किनारा गाठला. नदी किनारा गाठल्यानंतर मी पाण्यामधून बाहेर निघून नदीकाठी बसलो असता. मी फक्त अंडरपॅन्टवरच होतो, म्हणून मी नदी किनारीने चालत ज्या ठिकाणी पोहोचले होते तिथे जाऊन पोहोचलो असता माझे वर्गमित्र तेथून वसुरामध्ये निघून गेले होते. त्या कारणाने मनामध्ये अनेक विचार येऊ लागले, परंतु शेवटी विचार केला की आपल्याच गलतीमुळे हे सर्व काही घडले. यापासून आपण शिक घेतली पाहिजे. परत असे घडणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मी स्नान करून वसतिगृहामध्ये परत आलो. घडलेल्या प्रसंगावर कोणतीही चर्चा न करणे बरे असे म्हणून मी नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ लागलो. दिवसामागून दिवस कसे गेले हे कळलेसुद्धा नाही. लगेच तिमाही परीक्षेचे वेळापत्रक हातामध्ये मिळाले. ठरलेल्या तारखेला परीक्षा चालू झाली. परीक्षेचा पहिलाच दिवस होता. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेचे वितरण केले व वेळेनुसार प्रश्नपत्रिकासुद्धा दिल्या. वर्गात पूर्ण शांत वातावरण होते. विद्यार्थी पेपर लिहिण्यास गुंग होते. सुपरवायझर म्हणून प्रतापर सर वर्गावर होते. ते कडक शिस्तीचे होते. मी सुद्धा पेपर लिहिण्यास सुरुवात केली होती. अर्धा पाऊण तास झाला असेल. माझ्या समोरच्या बाकावर माझाच नावकरी माझा मित्र नारायण बोरकर बसलेला होता. मी त्याला पाठीमागून हळू आवाजात विचारले, बोरकर, प्रश्न तिसरा कसा लिहिला? थोडक्यात काही मुद्दे सांग ना. त्याने माझ्याकडे पाहिले. काही न सांगता उंच आवाजात, म्हणजे पूर्ण वर्गाला आणि सरांना आवाज जाईल अशा आवाजात म्हणाला, माईच म्हणजे मायच्यान. सावळे, मी लिहू का तुला सांगू? त्या कारणाने वर्गात गोंधळ झाला. सरांनी मला दाटले व समज दिली. परत असे करू नको अशी ताकीद दिली. मी आपला गप्प. काहीच इलाज नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, सांगावयाचे म्हणजे मी वर्ग 1 ते 8पर्यंत तिमाही सहामाही परीक्षेमध्ये कधीच पास झालो नव्हतो. परंतु त्यावेळी मला माझे जुने मित्र यांची आठवण झाली. मी फार जिद्दी होतो. एखाद्या मित्राने जर माझा अपमान केला तर परत मी त्यांच्याशी कधीही बोलत नव्हतो. त्या दिवसपासून नारायण बोरकर याला मित्राच्या यादीतून काढून टाकले व बोलणे बंद. वर्ग 1 ते 8पर्यंत अभ्यास कशाला म्हणतात हेच कळत नव्हते. आईवडील अशिक्षित होते. कधी एखादी कविता म्हणून दाखवली की माझी आई म्हणायची, माझं पोरगं लय अभ्यास करते. मी वर्ग 8वापर्यंत पास, कधी वरपास होत गेलो. आता वर्ग 9मध्ये मी तिमाही सहामाही परीक्षेत नापास झालो होतो. माझे मित्र पास झाले होते. कोणाचा प्रथम क्रमांक, कोणाचा द्वितीय क्रमांक, कोणाचा तृतीय क्रमांक. मी मात्र नापास. आणि म्हणून हुशार विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करू लागले. मी मात्र एकटाच पडलो.
वसतिगृहामध्ये भोजनानंतर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना 9 वाजेपर्यंत अभ्यास करावा लागत असे. मी पहिल्यापासून खोडकर वृत्तीचा होतो. अभ्यास करायचा मुळात कंटाळाच. उन्हाळ्यात करणे, टवाळ्यात करणे असा माझा स्वभाव बनला होता. साधारणतः वार्षिक परीक्षेला 3 महिन्याचा कालावधी राहिलेला होता आणि म्हणून सर्व विद्यार्थी अभ्यासाला लागले. रोज सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करू लागले. मी मात्र एकदा 9 वाजता झोपलो की परत कधी जाग येणे. नदीवर जायच्या वेळेलाच उठायचो. हा माझा नित्य नियम होता. एके दिवशी रात्री 9 वाजता प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी झोपले असता मी सुद्धा झोपलो. परंतु त्या रात्री अचानक मला 4 वाजता जाग आली. उठून बसलो तर पाहतो तो काय, बाजूचे सर्व माझे मित्र उठून अभ्यास करू लागले. माझा गावचा मित्र तोही सुद्धा उठून अभ्यास करीत होता. मी उठून गेट बाहेर बाथरूमला जाऊन परत येऊन नेहमीप्रमाणे कोणालाही काही न बोलता येऊन झोपलो. परंतु विचार करू लागलो, आपण वार्षिक परीक्षेत नापास झालो तर कसे होणार. 4 वाजता तर आपल्याला कधीच जाग येत नाही. काय करायचे विचार करू लागलो. मनात विचार घडू लागले. करता करता मार्ग सापडला. ठरविले 9 वाजता प्रार्थना झाल्यानंतर आपण झोपायचे नाही, कारण आपल्याला 4 वाजता एकाही मित्राने अभ्यासात उठले नाही. मग आपण सुद्धा रात्री झोपायचे नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजताची प्रार्थना झाली. सर्व विद्यार्थी झोपण्यासाठी गेले. उन्हाळा असल्यामुळे सर्व विद्यार्थी बाहेर शाळेच्या आवारातच झोपले होते. साधारणतः 9:30 वाजता सर्व विद्यार्थी शांतपणे झोपले होते. पण मला झोप येत नसे. मी 9:30 वाजता गेटच्या बाहेर बाथरूमच्या निमित्ताने जात होतो. परंतु सोबत टावेल, अंडरपेड व साबण आणत होतो. शाळेच्या डाव्या बाजूला नगर परिषदेची हिंदी शाळा होती. त्या शाळेमध्ये उंचावर पाण्याची टाकी बांधली होती. टाकीमध्ये भरपूर पाणी साठा असायचा. नळाखाली बसून आंघोळ करायचो. साधारणतः 10 वाजता वसतिगृहामध्ये परत येऊन अभ्यासाला बसायचो. वसतिगृहाची इमारत होती. तिला दरवाजा होता व पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यावर बसून माझे वाचन चालायचे, म्हणजे अभ्यास चालायचा. साधारणतः वार्षिक परीक्षेच्या अगोदर 3 महिनेपासून माझी अभ्यासाला सुरुवात झाली होती. रात्री 9 वाजेपर्यंत व ठरल्याप्रमाणे आंघोळीनंतर 10 ते साधारणतः 3:30 ते 4 वाजेपर्यंत माझे सतत वाचन चालू असायचे. पायरीवर बसून कंटाळा आला, कंबर दुखत लागली तर लाईटिंगखाली उभे राहून चालत चालत वाचन करायचे. चालत चालत वाचन करणे, चालत पाय थकले तर बसून अभ्यास करणे, असा नित्य नियम ठरलेला होता. आर्ट फॅकल्टीची निवड केल्यामुळे मला वाचन करणे कठीण नव्हते. कळो अथवा न कळो याचा विचार मी करीत नव्हतो. फक्त दररोज रात्री 7 वाजता ते 9 वाजेपर्यंत, परत रात्री ते 10 वाजता ते 4 वाजेपर्यंत सतत वाचन चालू ठेवले. परीक्षेचा 4-5 दिवस अगोदर परीक्षेचे वेळापत्रक हातामध्ये मिळाले.